विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्वाड्रिलेटरल फॉर्म्युला एरिया पाहणार आहोत. फर्स्ट, रेक्टँगल एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू एल इंटू बी, म्हणजे आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी, एल बरोबर लेंथ, बी बरोबर ब्रेड्थ. सेकंड, स्क्वेअर एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर, ए इज इक्वल टू साईड, म्हणजे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. थर्ड, रोम्बस एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू हाफ इंटू D1 इंटू D2, म्हणजे समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले कर्णाच्या लांबीचा गुणाकार, म्हणजे D1 आणि D2 हे कर्ण आहेत म्हणून 1/2 गुणिले D1 इंटू D2. D1 D2 आर डायगोनल्स. फोर्थ, पॅरलोग्राम्स एरिया पॅरलोग्राम इज इक्वल टू B इंटू H, म्हणजे समांतरभुज चौकोना क्षेत्रफळ बरोबर आया गुणिले उंची, B इज इक्वल टू बेस, H इज इक्वल टू हाईट. ट्रॅपेझियम म्हणजे समलंब चौकोन, एरिया ऑफ ट्रॅपेझियम इज इक्वल टू हाफ इंटू इन ब्रॅकेट A प्लस B इंटू H, मीन्स समलंब चौकोन क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले समांतर बाजूची बेरीज गुणिले उंची. A अँड B आर पॅरलल साईड अँड H इज इक्वल टू हाईट. सिक्स्थ, काईट म्हणजे पतंग, पतंगाचे क्षेत्रफळ, एरिया ऑफ काईट इज इक्वल टू हाफ इंटू D1 इंटू D2, म्हणजे पतंग क्षेत्रफळ बरोबर हाफ 1/2 गुणिले कर्णाच्या लांबीचा गुणाकार, D1 D2 आर डायगोनल्स.